नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपणा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाचा एक पॉडकास्टची सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आज बघता बघता आपला या पॉडकास्टचा 14वा दिवस आलेला आहे. आणि आपण या 14व्या दिवशी आज बघणार आहोत ग्रामनिर्माण पंचकातील अध्याय 14वा ग्राम आरोग्य. ग्राम आरोग्य या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला श्री चक्रधर स्वामी यांचा फोटो ठेवलेला आहे आणि सोबतच संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी एकूण 130 ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. चला तर मग गावाचं आरोग्य कसं असावं हे राष्ट्रसंतांना अपेक्षित होतं ते आपण या अध्यायाच्या माध्यमातून समजून घेऊया. आज आपण एका अशा ग्रंथात डोकावणार आहोत जो महाराष्ट्राच्या घराघरात पोचलाय, पण कदाचित त्याच्या खऱ्या अर्थापर्यंत आपण पोचलो नाही. मी बोलतोय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीताबद्दल, आणि त्यातही विशेषतः तो 14वा अध्याय ग्राम आरोग्य. यात आरोग्य आणि आदर्श जीवनशैलीबद्दल काही असे विचार आहेत जे म्हणजे आजच्या काळातही आश्चर्यकारकपणे लागू पडतात. आणि हे फक्त जुन्या विचारांना उजाळा देणं नाहीये, बरोबर. खरं तर आजच्या या चर्चेचं ध्येय आहे की या विचारांना आजच्या कसोटीवर घासून पाहणं. वैयक्तिक सवयी, आहार, मानसिक शांती आणि सामाजिक आरोग्य यांचा एकमेकांशी किती घट्ट संबंध आहे हे महाराज त्या काळात सांगत होते. बरोबर. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगात त्यांचे विचार किती टिकतात हे पाहणं जास्त रंजक ठरेल. अगदी. म्हणजे हा एक प्रकारचा स्ट्रेस टेस्ट आहे. यात अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान, वैयक्तिक शिस्त विरुद्ध सामाजिक आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं सात्विक आहार म्हणजे नक्की काय यावर महाराजांनी केलेलं भाष्य आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया. तर सुरुवातच एका अशा संघर्षाने होते जो आजही आपल्याला खेडोपाडी दिसतो. ग्रंथात म्हटलंय की गावात कॉलेरा किंवा पटकीसारखी साथ आली की लोक लगेच म्हणतात देवीचा कोप झाला. हो, सगळा दोष देवावर. पण महाराज हे अजिबात मान्य करत नाहीत. ते यावर एक सणसणीत चपराक लगावतात, नाही का? हो, आणि ती चपराक त्यांच्याच शब्दांत सांगायची तर कृती आपुलीच आपणा जाची, शत्रू आपणची आपुले. ते थेट सांगतात की देव किंवा दैव हे कारण नाहीये. रोगाची खरी कारणं पूर्णपणे मानवनिर्मित आहेत, आपल्याच कृतीत दडलेली आहेत. आणि ती कारणं कोणती? ते अगदी टप्प्याटप्प्याने सांगतात. पहिलं आणि सगळ्यात स्पष्ट कारण म्हणजे अस्वच्छता. त्यांची ओळ आहे, चहूबाजूंनी केली घाण त्यांत जंतू झाले निर्माण. अच्छा. म्हणजे आज आपण ज्याला बॅक्टेरिया, व्हायरस म्हणतो त्याचा संबंध त्यांनी थेट घाणीशी जोडला. यात काही रॉकेट सायन्स नाही, पण तरीही लोक ते मानायला तयार नव्हते. म्हणजे ही झाली बाह्य स्वच्छता. पण ते फक्त इथेच थांबत नाहीत, बरोबर? अजिबात नाही. इथूनच ते जास्त खोलात जातात. ते म्हणतात की फक्त बाह्य घाण नाही तर अशुद्ध पाणी आणि दूषित हवा हे सुद्धा मोठं कारण आहे. पण मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे तिसरा, चुकीच्या सवयी. कुठेही कधीही काहीही खाणं, झोपण्याच्या उठण्याच्या वेळा न पाळणं, याला ते स्वच्छंदी वर्तन म्हणतात. आणि त्यांच्या मते या वर्तनामुळे शरीरातले सप्तधातू कोपतात आणि तेच रोगाचं रूप घेतात. ही कल्पनाच किती प्रभावी आहे. म्हणजे रोग हा काही बाहेरून येणारा शत्रू नाहीये, नाही, तर आपल्याच शरीराने आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे केलेलं ते एक बंड आहे. हे तर आजच्या काळातल्या लाईफस्टाईल डिसीजेसच्या संकल्पनेशी तंतोतंत जुळतं. तंतोतंत, अगदी. जसं की मधुमेह किंवा उच्च रक्तदाब. आणि ह्या अज्ञानाचा परिणाम किती भयंकर होतो यावर ते जे लिहितात ते वाचून अंगावर काटा येतो. लोक योग्य औषधोपचार करण्याऐवजी मांत्रिक किंवा भगत यांच्या नादी लागतात. आणि मग महाराज लिहितात, औषधेही न देता रोगी मारती मूर्खपणाने. हो, म्हणजे इथे आजार नाही तर अज्ञान माणसाचा जीव घेतोय. अगदी. आणि हाच धागा पकडून ते बलिप्रथेवरही कठोर टीका करतात. हो, तो विचार तर खूपच मार्मिक आहे. ते प्रश्न विचारतात की संत चोखोबा, रामकृष्ण किंवा येशू यांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणता बळी दिला होता? देवाला रक्तमांसाचा बळी नकोय. त्याला काय हवंय? त्याला हवाय तो आपल्या आतल्या अभिमानाचा, अज्ञानाचा आणि भ्रमाचा बळी. जोपर्यंत आपण या मानसिक शत्रूंना संपवत नाही तोपर्यंत गावात खरं आरोग्य नांदणार नाही, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणजे जर समस्या आपल्या कृतीमध्ये आहे तर उपायसुद्धा तिथेच असणार. आणि म्हणूनच ग्रंथ म्हणतो,
गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. हो, सुरुवात स्वतःपासून. आणि याची पहिली पायरी म्हणून ते दिनचर्या किंवा डेली रुटीनवर प्रचंड भर देतात. अगदी. कारण विस्कळीत दिनचर्या हेच तर सर्व रोगांचं मूळ आहे असं ते मानतात. आणि या दिनचर्येचा पाया म्हणजे पहाटे लवकर उठणं. प्रातकाळी उठावे, ब्राह्ममुहूर्तात डोळ्यांनी बघावे असं ते सांगतात. यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर शास्त्रीय कारण आहेत. जसं की मला वाटतं आजच्या काळात अनेकांना हा ब्राह्ममुहूर्त वगैरे थोडं जुनाट वाटू शकतं. पण त्यामागचा विचार पाहिला तर तो आजही तितकाच खरा आहे. ते म्हणतात सकाळची हवा शुद्ध आणि आरोग्यदायी असते. सकाळचा निसर्ग, फुलं, पशुपक्षी हे सगळं चैतन्याने भारलेलं असतं. आणि एक ओळ तर अप्रतिम आहे, पहाट वारा चढवी रक्तास, लाली रोग प्रतिकारक. वाह! याचा आजच्या भाषेत विश्लेषण केलं तर काय दिसेल? सकाळचा ताजा ऑक्सिजन रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इतका थेट संबंध त्यांनी जोडला आहे. आणि याच्या विरुद्ध जे उशिरा उठतात त्यांची तर त्यांनी खूप मजेशीरपणे खिल्ली उडवलीये. तो भाग मला खूप आवडला. हो, तो टोमणा आजही अनेकांना लागेल. काही लोक म्हणतात की उशिरा उठणे हे तोम भाग्यवंताचे लक्षण आहे. म्हणजे आरामात उशिरा उठणं हे श्रीमंतीचं, भाग्याचं लक्षण आहे. हा समज तर आजही कितीतरी लोकांमध्ये आहे. संडे हो या मंडे, रोज आरामात उठो. बरोबर. पण महाराज यावर जो प्रतिप्रश्न करतात तो लाजवाब आहे. ते विचारतात, ठीक आहे, जर जास्त वेळ झोपून राहणे हेच भाग्याचं लक्षण असेल तर आजारी माणूस तर दिवसभर झोपून असतो. मग त्याला महाभागी नाही का म्हणायचं? काय तर्क आहे? एका वाक्यात त्यांनी हा खोटा मोठेपणा उघडा पाडला. खरंच हा विचार खूपच मार्मिक आहे. हो. आणि याचा परिणाम केवळ वैयक्तिक आरोग्यावर नाही तर सामाजिक रचनेवर होतो हेही त्यांनी सांगितलंय. अगदी. घरचा धणी म्हणजे घराचा प्रमुख तोच जर उशिरा उठला तर घरातले नोकर चाकर आळशी होतात. सगळी व्यवस्था कोलमडते. आणि त्यातूनच रोगराई वाढते. म्हणजे एका व्यक्तीच्या आळसाची किंमत संपूर्ण घराला आणि पर्यायाने गावाला चुकवावी लागते. म्हणूनच ते एक आदर्श सकाळ कशी असावी याचं एक सविस्तर चित्रच रेखाटतात. हो, सकाळी उठल्यावर काही गोष्टी नित्यनेमाने करायलाच हव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग कशी आहे ही आदर्श सकाळ? सुरुवात होते प्रातःस्मरणाने. म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक प्रार्थनेने किंवा चिंतनाने करणे. त्यानंतर उषापान म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिणे, जे आज डॉक्टरही सांगतात. हो. आणि मग येतो एक विवादास्पद मुद्दा, शीत जलस्नान. थांबा, थंड पाण्याने अंघोळ? आजच्या काळात जिथे गिझरशिवाय पान हलत नाही तिथे हे अनेकांना शिक्षेसारखं वाटेल. खरंच याचा काही फायदा आहे की हा केवळ एक ताप देणारा नियम आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि महाराज याचं उत्तर देतात. त्यांच्या मते थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा आणि मेंदू ताजातवाना होतो, आळस जातो आणि दिवसभर उत्साहात टिकून राहतो. आता गंमत बघा, आजच्या काळात कोल्ड प्लंज थेरपी किंवा आईस बाथ हे ट्रेंडिंगमध्ये आहे. हो, मोठे मोठे सेलिब्रिटीज आणि ॲथलीट्सचे करतात. अगदी. ते सांगतात की यामुळे सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि मानसिक कणखरपणा वाढतो. महाराज हेच सांगत होते. वाव, म्हणजे ज्याला आपण आज बायोहॅकिंग म्हणतो त्याची मुळं इथे दिसतायत. पुढे काय आहे या दिनचर्येत? यानंतर येते सामुदायिक प्रार्थना आणि व्यायाम. या ध्यान, सूर्यनमस्कार, चालणे, धावणे किंवा तरुणांसाठी कुस्तीसारख्या गोष्टींचा समावेश आहे. बरोबर. आणि दिवसाची सुरुवात घर आणि परिसराच्या स्वच्छतेने करावी. म्हणजे वैयक्तिक आरोग्यापासून सुरू झालेला प्रवास सार्वजनिक आरोग्यापर्यंत पोहोचतो. आणि ही शिस्त आणि दिनचर्येची कल्पना थेट त्यांनी आहाराच्या संकल्पनेशी जोडली आहे, नाही का? हो. शरीराला ऊर्जा देणाऱ्या आहाराबद्दल तर त्यांनी खूपच सखोल विचार मांडला आहे. जेवणाला ते केवळ पोट भरणारी क्रिया मानत नाहीत, तर त्याला यज्ञ म्हणतात. हा शब्दच खूप मोठा आहे. हो, ही एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संकल्पना आहे. यज्ञ म्हणजे एक पवित्र कार्य. म्हणजे अन्न ग्रहण करणे हे एक पवित्र कार्य आहे. त्यामुळे जेवतानाचं वातावरण कसं असावं यावर त्यांनी खूप भर दिला आहे. म्हणजे प्रसन्न आणि शांत वातावरणात सकारात्मक विचारांनी जेवावं. हो, कारण त्यांची ओळ आहे, जैसे विचार होती स्फुरण तैसेची भिंती निर्मळ गुण अन्नास्वेन. याचा अर्थ तर खूपच खोल आहे. म्हणजे आपण जेवताना जर मनात राग, चिंता किंवा द्वेष असेल तर तेच विषारी विचार अन्नासोबत आपल्या शरीरात मुरतात. आज आपण माइंडफुल ईटिंग बद्दल बोलतो. म्हणजे जेवताना पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित करणं.
हा तोच विचार आहे. अगदी. आपण टीव्ही बघत किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून जेवतो तेव्हा आपण अन्नाचा आणि स्वतःचा अपमानच करत असतो. बरोबर. आणि इथूनच ते सात्विक, राजस आणि तामस आहाराच्या संकल्पनेकडे वळतात. ते स्पष्टपणे सांगतात की खाद्येन रसरक्त उत्पन्न होय आणि जसे रक्तरस गुण तसेच विचार मनात येतात. व्यावहारिक अडचणी येते जी महाराजांनी स्वतःच ओळखली आहे. ते प्रश्न विचारतात, सात्विक अन्न कुठले गरीबाला? हो, हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे. कारण आज सात्विक किंवा ऑर्गॅनिक म्हटलं की ते महागच असणार हे समीकरण झालंय. आणि यावर महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर आणि कालातीत आहे. ते म्हणतात, सात्विक अन्न म्हणजे काही परदेशातून आलेलं महागडं अन्न नव्हे. अच्छा. सात्विक अन्नाची त्यांची व्याख्या खूप सोपी आहे. जे श्रमाने शेतीत पिकते ते सगळं सात्विक. म्हणजे आपली भाजी भाकरी. हो, भाजी भाकरी, भातपोळी, कंद, फळं आणि स्थानिक भाज्या. त्यांनी एका ओळीत सार सांगितलंय, साधे, सहज, ताजे, पावन, त्यांची असे सात्विक अन्न. साधे, सहज, ताजे, पावन. साधेपणा, सहज उपलब्धता, ताजेपणा आणि शुद्धता हे आहेत सात्विकतेचे निकष. किंमत नाही. अप्रतिम. म्हणजे सात्विक आहार हा श्रीमंतीवर नाही तर नैसर्गिकतेवर आणि साधेपणावर अवलंबून आहे. हा विचारच कितीतरी गैरसमज दूर करतो. हो. आणि याच वेळी ते अतिरेकी खाण्यावरही जोरदार टीका करतात. जसं की तळून तळून भजेपुऱ्या जेवणे किंवा वाटून वाटून पुरणपोळी करणे ह्याला ते उन्मत्तांचं भोजन म्हणतात. उन्मत्तांचे भोजन. हो, उन्मत्त म्हणजे माजलेले. केवळ जिभेच्या चोचल्यांसाठी पोटावर अत्याचार करू नका हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. आणि ओळ तर अशी आहे की जणू काही त्यांनी आजच्या युगात डोकावूनच लिहिली आहे. कोणती? आहे ऐसे खाणे, पचवीसाठी चूर्ण घेणे. हो, ही तर आजच्या प्रत्येक घरातली गोष्ट आहे. बरोबर. हवं तसं चमचमी तळलेलं खायचं आणि मग पचत नाहीये म्हणून वरून ॲसिडिटीची गोळी किंवा पाचक चूर्ण. महाराज या ढोंगीपणावरच बोट ठेवतात. याऐवजी दूध, दही, तूप यांसारख्या साध्या पण पौष्टिक पदार्थांना ते अमृताचं सेवन मानतात. थोडक्यात आहार हा रोगाचं कारण न बनता औषधापणाने काम करायला हवा हा या सगळ्या विचारांच्या मुळाशी आहे. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. तुकडोजी महाराजांच्या मते आरोग्य ही केवळ शारीरिक गोष्ट नाहीये. नाही. ती एक सर्वांगीण, एक समग्र संकल्पना आहे. ती दवाखाने किंवा महागड्या औषधांवर अवलंबून नाही, तर ती व्यक्तीच्या रोजच्या सवयी, त्याचा आहार, त्याचे विचार आणि त्याची सामाजिक वागणूक या सगळ्यावर अवलंबून आहे. आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू वैयक्तिक जबाबदारी हा आहे. ते कुठेही असं म्हणत नाहीत की सरकारने तुमच्यासाठी काहीतरी करावं. ते म्हणतात तुमचं आरोग्य आणि पर्यायाने तुमच्या गावाचं, समाजाचं आरोग्य तुमच्याच हातात आहे. दैव किंवा नशिबाला दोष देत बसण्याऐवजी आपली कृती सुधारा हाच या संपूर्ण अध्यायाचा आत्मा आहे. तो दोषारोप करण्याऐवजी कृती करायला शिकवतो. बरोबर. आणि हे विचार ऐकताना जितके सोपे वाटतात तितके आचरणात आणायला कठीण आहेत. म्हणून या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार. ग्रामगीतेत सांगितलेली दिनचर्या आणि आहाराचे नियम खूप शिस्तबद्ध आहेत. आजच्या आपल्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनात यातील कोणती एक सवय किंवा कोणता एक विचार असा आहे जो आपल्याला सगळ्यात जास्त प्रभावी वाटतो आणि जो आपण खरोखर आपल्या जीवनात सहजपणे समाविष्ट करू शकतो? कदाचित रोज सकाळी 5 मिनिटं शांत बसणं असेल, किंवा जेवताना मोबाईल बाजूला ठेवणं असेल. तो एक छोटा बदल कोणता असू शकतो यावर विचार करण्यासारखा. धन्यवाद मंडळी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज त्वरित मिळतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ग्रामगीता घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मदत होईल.